श्रावण महिना सुरू झाला ना की सणांची रेलचेल सुरू होते आणि मग प्रत्येक सणाला अगदी पारंपरिक आणि उत्कृष्ट चवीचे पदार्थ बनवले जातात. आता नागपंचमी येते आहे. आमच्या कोकणात हळदीच्या पानातला हा उत्कृष्ट आणि पारंपरिक पद्धतीचा पदार्थ आहे. आम्ही याला पातोळ्या म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा. गुळ खोबरं आणि तांदळाच्या पिठात बनवलेली ही करंजी, याला हळदीच्या पानाचा स्वाद चवीला खूप अप्रतिम आणि अगदी 2 स्टेपमध्ये करून दाखवलेली आहे तुम्हाला. कारण सुवर्णाच रेसिपी मराठीचं मूळ उद्दिष्टच आहे की प्रत्येक पदार्थ अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवायचा आणि तुम्हाला सुद्धा ते बनवताना कुठेही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यायची. रेसिपी खूप मस्त आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार. आता श्रावण सुरू झालेला आहे. मग श्रावण सुरू झाल्यावर सणांची रेलचेल सुद्धा सुरू होते की नाही. मग त्या त्या सणाचे ते पदार्थ तेव्हाच खाण्यामध्ये जी मजा असते ना ती खूप अवर्णनीय आहे. आणि त्यातच कोकणासारख्या ठिकाणी श्रावणामध्ये प्रत्येक सणाला अगदी पारंपरिक आणि अगदी अप्रतिम उत्कृष्ट चवीचे पदार्थ बनवले जातात. आणि आज त्यातलाच एक प्रकार आपण बघणार आहोत. कारण आता नागपंचमी जवळ येते आहे. मग नागपंचमीला आमच्या कोकणामध्ये मस्त हळदीच्या पानातल्या पातोळ्या बनवल्या जातात. आता हा पदार्थ बनवायला तर खूप सोपा आहे आणि चवीला तर दुप्पट चवीने आहे. रेसिपी खूप मस्त आहे. अगदी 2 स्टेप मध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. सुरू करूया. गॅसवर कढई ठेवलेली आहे. यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घ्यायचं. त्यात चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा तूप घालायचं आहे. तुपामुळे पिठाला फ्लेवर छान येईल आणि पिठाला चकाकी सुद्धा चांगली येते. आता हे पाणी उकळत ठेवूया आणि ग्लासमध्ये पीठ कसं भरायचं ते बघूया. ज्या ग्लासने पाणी घेतलं त्याच ग्लासने पीठ घ्यायचं आहे. ग्लास स्वच्छ कोरडं पुसून घ्यायचं आणि त्यामध्ये चमच्याने तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. ग्लासमध्ये पीठ घातल्यानंतर थोडंसं टॅप करायचं आणि पीठ जे आहे ते चमच्यानेच व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे पीठ ग्लासमध्ये व्यवस्थित भरलं जातं. दाबून पीठ भरलं तर पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण बिघडू शकतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही ट्रिक वापरून बघा. तर पीठ ग्लासमध्ये भरून झालेलं आहे आणि एवढं करेपर्यंत पाणी सुद्धा उकळलेलं आहे. तर दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, ग्लासमधलं पीठ पाण्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. गॅस बारीक करायचा आणि उलटण्याने किंवा तुम्हाला ज्या चमच्याने कम्फर्टेबल असेल त्या चमच्याने पीठ जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. घेतलेल्या सगळ्या पाण्यामध्ये पीठ अगदी व्यवस्थित भिजेल इतकं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. वरून थोडंसं थोडंसं दाबायचं म्हणजे गुठळ्या असतील ना त्या व्यवस्थित मोडल्या जातील आणि मग एकसारखं पीठ सगळीकडे भिजून येईल. तर अशाच पद्धतीने आपण सगळं हे पीठ व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे बघा. आता गॅस बंद करायचा, यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिट वाफ मुरत ठेवायची आहे. आता आपण खोबऱ्याचं सारण कसं करायचं ते बघूया. थोडीशी वेगळी पद्धत इथे तुम्हाला मी सांगणार आहे. तर अर्धा चमचा तूप गरम केलं, यामध्ये 1 कप बारीक चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे. स्लो टू मीडियम गॅसवरच पाक तयार करून घ्यायचा आहे. अगदी स्लो गॅसवर केलं तरी चालेल, कारण गूळ आहे ना ते पटापट तळाला चिकटायला लागतं. त्यामुळे अगदी बारीक गॅस करायचा. तुपामध्ये गूळ वितळवून घ्यायचा आहे. आपल्याला पाक करायचा नाही, फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे. सतत हलवत राहायचं, नाहीतर गूळ तळाला चिकटू शकतं. अशा प्रकारे तुम्ही हे जे खोबऱ्याचं सारण आहे ते बनवाल ना तर चवीला अप्रतिम होतं. मोदकासाठी सुद्धा तुम्ही ही पद्धत वापरू शकता. तर आता गूळ बघा चांगलं शिजायला लागलेलं आहे. म्हणजे कच्चेपणा गेला ना की गुळाला मस्त खमंगपणा येतो. आता इतपत गूळ चांगलं वितळून घ्यायचं आहे. गूळ थोडंसं शिजलेलं सुद्धा आहे, त्यामुळे चव अप्रतिम येणार आहे. आता यामध्ये 1 कप ओलं ताजं किसलेलं खोबरं वापरायचं. लक्षात ठेवा, खोबऱ्याचा पदार्थ जेव्हा बनवतो ना तेव्हा खोबरं जे आहे ते ताजं किसलेलंच असायला पाहिजे. म्हणजे त्याचा रस जो आहे ना तो त्या पदार्थामध्ये उतरतो आणि मग चवीला अप्रतिम होतं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बारीक ठेवायचा आणि सतत हलवत आपल्याला हे थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे मिश्रण. आता हे खोबरं जेव्हा गुळामध्ये चांगलं शिजेल ना तेव्हा चव अप्रतिम होते. आता यामध्ये तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता. मी इथे ड्रायफ्रुट्स वापरलेले नाही आणि वेलची पावडर तर मी मुळीच वापरत नाही, कारण केवढी महाग झालेली आहे वेलची. काय तिला भाव द्यायचा. मी इथे घातलेली नाही वेलची पावडर. अगदी साधी सोपी रेसिपी मी करणार आहे आज. ड्रायफ्रूट पण नाही, वेलची पावडर पण नाही. बघा एवढं सगळं बोलेपर्यंत आपलं मिश्रण मस्त कोरडं झालेलं आहे. आता हे मिश्रण खोबऱ्याचं थंड करत ठेवूया आणि पीठ मळायला घेऊया. तर वाफवलेलं पीठ एका परातीमध्ये काढून घ्यायचं. आपल्या हाताला सोसेल एवढंच थंड गरम सोसेल तेवढंच घ्यायचं आहे. पीठ मळायला कम्फर्टेबल होईल इतकं. आता यामध्ये जर तुम्हाला पीठ कोरडं वाटतंय किंवा एकत्र येत नसेल तर थोडंसं कोमट पाणी वापरून पीठ मळलं तरी चालेल. पण इथे माझं पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. त्याला एक्स्ट्राचं पाणी अजिबात लागत नाही. आता हे मळलेलं पीठ आपल्याला मुरत ठेवायची गरज नाही. लगेचच आपण याच्या पातोळ्या बनवायला घेऊया. तर ही आहेत हळदीची पानं.
आता मुंबईत अशाच प्रकारे मिळतात. गावी मस्त अस्सल हळदीची पानं मिळतात. मुंबईत आम्हाला जे मिळेल ते गोड मानून घ्यावंच लागतं. तर ही हळदीची पानं मी एका पानाचे 2 भाग करून घेणार आहे. हे बघा, हे पान नीट कापलं गेलं नाही. मधला देठ थोडासा जाड असतो, तो हाताने सहज तुटत नाही, म्हणून सुरीनेच काम करावं लागतं. आता पातोळ्या बनवायला घ्यायच्या आहेत. तर पिठाचा एक गोळा घेतलेला आहे. तर मी आता सुरुवातीला त्या पानावर थापून, हाताने थापून पातोळ्या कशा बनवायच्या हे दाखवते. तर हा पिठाचा गोळा आहे ना, बोटानेच आपल्याला व्यवस्थित पसरवून याची पारी तयार करून घ्यायची आहे. त्याच्या मधोमध तयार केलेलं खोबऱ्याचं सारण घालायचं आहे आणि 2 भाग असे फोल्ड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर दुसरी आपली सोपी पद्धत, प्रत्येक गोळा असा लाटून घ्यायचा आहे पुरीसारखा, थोडासा पातळच लाटून घ्यायचा आणि मग ह्याला पानावर ठेवायचं. पानाच्या मधोमध ठेवल्यानंतर वरून तयार केलेलं खोबऱ्याचं मिश्रण घालायचं आहे आणि फोल्ड करायचं. खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला जी पद्धत आवडेल ती तुम्ही करून बघा. आणि बघा काय मस्त झालेल्या आहेत की नाही करंज्या. तर अशा सगळ्याच मी थोड्याशा लाटून घेणार आहे आणि लाटून करून घेणार आहे. तर अशी पोळी लाटून घ्यायची, पुरीसारखी पोळी लाटून घ्यायची, थोडीशी पातळ असं, आणि मधोमध पानाच्या ठेवून द्यायची आहे. मग त्यावर तयार केलेलं खोबऱ्याचं सारण घालायचं आणि मग फोल्ड करायची. चवीला इतक्या अप्रतिम होतात म्हणून सांगू ना तुम्हाला. खूप सोपी रेसिपी आहे बघा. किती 2 स्टेपमध्ये झालं की नाही. पहिलं आपण पीठ भागवलं, मग त्याचं सारण तयार केलं. त्यानंतर पटापट गोळे बनवले. लाटून किंवा थापून आपल्या त्या पानाच्या पाऱ्या ज्या आहेत, पिठाच्या पाऱ्या, त्या पानावर घालायच्या आहेत, फोल्ड करायच्या आणि मग काय एका चाळणीमध्ये किंवा ही ढोकळ्याची प्लेट असते त्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि सगळ्या सेट करून घ्यायच्या आहेत ह्या पातोळ्या. व्यवस्थित जितक्या राहतील तेवढ्या. आणि मग काय दुसऱ्या बाजूला बघा, मी पाणी गरम करत ठेवलेलं होतं. पाणी आधीच गरम करत ठेवायचं म्हणजे वाफ चांगली लागते. त्यामध्ये ती ताटली ठेवलेली आहे पाण्याची. आता वरून झाकण लावायचं आणि एक 10 मिनिट, पहिली सुरुवातीला 5 मिनिट फास्ट गॅसवर आणि नंतर 5 ते 7 मिनिट स्लो गॅसवर अशा या पातोळ्या वाफवून घ्यायच्या आहेत. थोड्याशा थंड करायच्या आणि मग एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. तर दुसरी बॅच सुद्धा माझी तयार झालेली आहे आणि मस्त असा घमघमाट सुटलेला आहे हळदीच्या पानांचा. तर या पातोळ्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. मस्त सुगंध सुटलेला आहे. त्या सगळ्या पानाचा फ्लेवर जो आहे ना, त्या आतल्या सारणामध्ये आणि पिठामध्ये उतरलेला असल्यामुळे खाताना अप्रतिम चव येते. रेसिपी खूप मस्त आहे. तुम्हाला मी दाखवते बघा. काय छान झालेले आहेत. वरचं पान काढायचं आहे आणि हे पान खायचं नसतं. हे पान फेकून द्यायचं असतं. फक्त आतली करंजी आहे ती आपल्याला खायची असते. तर मस्त अशा गरमागरम ह्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत. या नागपंचमीला तुम्ही सुद्धा करून बघा रेसिपी. अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. त्यामुळे रेसिपी कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि आता श्रावण स्पेशल आपल्याकडे सगळ्या सणांचे पदार्थ तुम्हाला स्वर्णाज रेसिपी मराठीमध्ये बघायला मिळणार आहेत. त्यामुळे अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर मात्र पटकन सबस्क्राईब करा. बाजूला एक छोटी बेल असते, ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे अशा मस्त मस्त रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आपण भेटूया नवीन रेसिपीच्या एक नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.